नमस्कार. 10वी नंतर ज्या मुलांना इंजिनिअरिंगकडे जायचं आहे, त्या मुलांसाठी मी काही माहिती देतोय. माझं नाव प्रवीण पाठक. मी के वाघ पॉलिटेक्निक नाशिकमध्ये असतो. 10वी नंतर डिप्लोमा हा 3 वर्षाचा कोर्स असतो. ज्या मुलांना इंजिनिअरिंगसाठी जायचं आहे, आमच्याकडे कम्प्युटर टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, केमिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. त्याचसोबत आमच्याकडे ज्या कॉमन फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये बॉईज हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल, मेस, कॅन्टीन, जिमखाना, व्हॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, लॉन टेनिस कोर्ट, फुटबॉल किंवा क्रिकेट ग्राउंड, नंतर बँक फॅसिलिटी, मेडिकल फॅसिलिटी म्हणजे डिस्पेन्सरी अशा वेगवेगळ्या सुविधा आहेत. आमच्या पॉलिटेक्निकची वेगळी बिल्डिंग असून त्यामध्ये स्मार्ट क्लासरूम, वेगवेगळ्या लॅबोरेटरीज, वर्कशॉप, कम्प्युटर सेंटर, लँग्वेज लॅब अशा वेगवेगळ्या सेंट्रलाइज फॅसिलिटीसुद्धा आहे. ज्या मुलांना 10वी नंतर लगेच डिप्लोमाच्या 3 वर्षानंतर जर प्लेसमेंटसाठी जायचं असेल म्हणजे जॉब करायचा असेल, त्यांच्यासाठी मल्टीनॅशनल कंपनीज किंवा लोकल कंपनीज अशा वेगवेगळ्या कॅम्पस प्लेसमेंट घेतात आणि त्यात साधारण 3 ते 3.5 लाख पॅकेज मिळतं. ABB, बॉश कंपनी, रिलायन्स सारख्या कंपनी अशा विविध कंपन्या आमच्याकडे येत असतात. मुलांना ज्या फॅसिलिटीज पाहिजे त्या आमच्याकडे सर्व अवेलेबल आहेत, जसं इंटरनेट किंवा वायफाय फॅसिलिटी अशा सर्व रिक्वायर्ड फॅसिलिटीज सुद्धा अवेलेबल आहेत. तर ज्या मुलांना 10वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग करायचं असेल तर के वाघ पॉलिटेक्निक नाशिकचा नक्कीच विचार करावा. धन्यवाद.